49 नहीं तो गोंदिया की 20 जिन्हें हर कोई जानता है, ऐसी डॉक्टर सृष्टि विजय पाहेकर इस समय में मौजूद है। आप देख सकते हैं इस समय में कि डॉक्टर विजय पाहेकर है, ध्रुव छेड़ा जी है, डॉक्टर सृष्टि जी है और उनके परिजन है और ये तमाम दर्शक उनसे बात करने के लिए, उनका स्वागत करने के लिए यहाँ पे आए हुए हैं। अब हम सीधा रुख करना चाहेंगे इस फिल्म में जिन्होंने काफी अच्छी एक्टिंग की है और चलिए उनसे हम पूछते हैं, उन्हीं की जुबानी समय साहब नहीं, ध्रुव छेड़ा जी उनसे जानना चाहेंगे। ध्रुव जी, ये आपकी कौन सी फिल्म है और क्या कहना चाहोगे इस फिल्म को लेके? कितना टफ था, कितना क्या चैलेंजेस थे आपके सामने? मौजूद है, उससे मैं उनसे जरूर मिलाऊंगा, लेकिन उससे पहले सचिन आप थोड़ा प्लान करके बताइए कि लोगों के चेहरे पे कैसी मुस्कान और तालियों के साथ में स्वागत करते हुए इस प्रकार का नजारा जो है ये अक्सर कम दिखाई देता है। छवि एक बेहतरीन शानदार फिल्म बनाई गई है और ये जो फिल्म है नेचर और संस्कृति इनका काफी अच्छा मिलाप इस फिल्मों में दर्शा गया है। बड़े बड़े इसके अंदर जो कलाकार हैं उन्होंने काफी अच्छा अभिनय किया है। इस समय में हमारे साथ में प्रस्तुत को डॉक्टर सृष्टि पाहेकर जो कि डॉक्टर है और डेंटिस्ट है। चलिए हम बातें तो बहुत कुछ करना चाहते हैं, हमारे मन में बहुत सी बातें आ रही है, मगर हम सीधा रुख करना चाहेंगे सृष्टि जी इनकी और सबसे पहले, और उनसे हम बात करेंगे। सृष्टि जी सबसे पहले या मुलीला कुठे पाहिलंय का? खुळावला की काय? ह्याच्यात कायच नाही असं. कोण आहे आपलंच? काका या मुलीला कुठे पाहिलंय का? ताई या मुलीला पाहिलंय तुम्ही? ह्याच्यात तर काय दिसणार नाही. खायची मुलगी काय हो सांगता उगा चिलवा माशा या टायमात. काका हिला पाहिलंय का? ताई हिला पाहिलंय का? काका काका या मुलीला कुठे पाहिलंय? मॅड झालंच की काय? ह्याच्यात कोण दिसलाच नाही. काकी या मुलीला कुठे पाहिलंय का? काकी ताई ह्या मुलीला पाहिलंय तुम्ही कुठे? मुलगी खायची मुलगी ह्यात कोण असा? अहो या फोटोतली. गे बा बघ तुका कोण दिसता का त्याच्या फोटोत? काय माका दिसत तर कोण नाही. हा काय कोण असा या फोटो मध्ये? माका नाही दिसना गो. अरे मॅडमिट झालं की काय? कोण असा या? काय पण विचारता मुलगी? अरे यात तर कोणच दिसणार नाही. अरे एवढं कुठं झालंच की काय? ह्याच्यात कोणीच दिसणार नाही. माका दिसत तर कोण नाही. हा अरे मॅडमिट झालं की काय? ह्याच्यात कोणीच दिसणार नाही. अरे पारदादा आणि किती शोधूचा? आता ही शेवटची वाडी रावली. पार्थ चल यार आता तू ऐक माझं. दिस इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम.
इथे कोणी आहे का? पार्थ, मला नाही वाटत इथे कोणी असेल. प्लीज चल इथून. पार्थ, लेट्स लीव्ह. हॅलो, कोणी आहे का इकडे? वाड्यापेक्षा खतरनाक आहे. दादा निघूया. कोणी आहे का? तुम्ही कोण आहात? हा बोल ना. नाही ना, सर्व प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. काय पाहिजे? इथे आता एक मुलगी आली होती. ती कुठे? मुलगी इथे कोणी मुलगी नाही. एकदा बघा ना प्लीज. काय बघा? तुम्ही हिला कुठे पाहिलंय का? ही आताच इथे आली होती. बघितलं, मी सांगत होतो ना ती आहे म्हणून. आता यांनाही ती दिसते. कुठे राहते ही? सुंदर अशा गुणामुळे मन मोहून जावे. आयुष्याच्या कॅनव्हसमध्ये सारे रंग भरावे. सगळं कसं रंगबिरंगी, जगणे सारे फुलून जावे. कळत न कळत मन माझे गुंतुनी तिच्यात राहावे. तू मुंबईत जातस, मका विसरूच नाही ना. उशीर झालाय. दादा, आपण या काकांना विचारूया काय? ह्यो गावातलं चौक हा. ह्या मुलीला कुठे पाहिलंय का? काकानू, छबी नावा तिचा. छबी. खायच्या मुलीबद्दल बोलतोस तू? याच्यात तर काय दिसलाच नाही. काय पटायची ती का? कुठे जायचंय तुम्हाला? मी सोडतो ना. तुम्ही खरं जाता ना धामापूरला? नाही नाही, नको नको. देव तुमचा भला करू. निघून जाऊ तुम्ही. कुठे निघाला? तुम्हाला काय माहितीये तिच्याबद्दल? ओ सांगा ना. ओळखता का तुम्ही तिला? बोला ना, तुम्हाला काय माहितीये तिच्याबद्दल? पार्थ, कोणाच्याही मागे काय निघतोयस तू? बस आता. इथेच कुठे राहते का ती?
या माझा चेडू फोटो फोटो काढूचो लयच का नाच होतो. गावात बाजार भरलो काय नेहमी त्या बाजारात जायचा आणि फोटो काढून घेऊन यायचा. पण एकदा गावात तो घराकोर पोरगो भेटलो त्याका तो तिचे फोटो काढायचो. कधी कधी फोटो काढून त्याका बोलवून घ्यायचो आणि असा करता करता त्यांनी माझ्या चढवाभोवती प्रेमाचा विळको घातलो आणि निघान गेलो मुंबई. माझ्या पोरीक फसव आणि एक दिवस अचानक त्याचा फोन येलो. हॅलो नमस्ते मॅडम. भार्गव सरांनी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं. भार्गव इले पण त्यांनी तुमका कशाक फोन करूक सांगितलं नाही? मला फोन करायला का सांगितला नाही म्हणजे भार्गव सर कामात व्यस्त आहेत ना, तर मला म्हणाले तुम्ही करा फोन. मग येत आहे ना? त्यांका सांगा येत आहे. अगो इतके रात्रीचा चल्लस खय? भार्गवाक भेटाक. सर झालं तुमचं काम. या रील मध्ये भार्गवने काढलेले आत्ताचे फोटो आहेत. गुड, व्हेरी गुड. असंच काम करत राहा. मोठं झालं की तुलाही घेऊन जाईल मुंबईला. काय करतस शिर्के? भार्गव साहेबांनी सांगितलं होतं ते. फोटो वाटत असेल तर विचार त्यांना जाऊन. आतमध्ये बसलेत ते. जा. छबी माझ्या डोळ्यासमोर माझा चढू गेला. बोला ना, कुठे राहते ही? दादा आपण माझ्या आजी विचारूया. तिका सगळं माहित आहे. ती गावातली गुगल आहे. प्लीज सांगा ना कुठे राहते ही. दादा चल सांगा ना कुठे राहते. लवकर चल. प्लीज सांगा ना. अगं पण सुन ना, सरळ गेलस ना की राईटला टाक. हा तू बोलते की त्या माका नसतो बघतो. हल्ली बाहेर काढता बघ. मला देत काढा नाही काय. दादा पुढे थांबव. या बाई लग्न असं असं गावतली माहिती. आजी आजी म्हातारे. अरे बॉक की जग मारतोस. एवढ्यात नाही जाऊचे मी. माहित आहे की म्हातारा. घे थांबवायच. दादा फोन दे.
ही बघ, ह्या का ओळखतो तू? अरे आधीच डोळे फुटलेले, तूच धड दिसत नाही माका, तर त्या फोटोतली पोरगी काय दाखवतोस? अगे आजी, दत्तू एक मिनिट. आजी, गावात छबी नावाची कोणी मुलगी आहे का? दिसायला अप्सरेसारखी सुंदर. हा, होती अशी एक पोरगी गावात. गावात नटान फिरक तिका लय आवडायचा. केसात ना कायम गजरू मारायची. काजळ घालायची डोळ्यात आणि वठणका लाली. झुमके घालायची मोठे आणि हातीत ना रंगीबेरंगी बांगड्यो घालायची आणि पायात घुंगरवाली पैंजणा. घुंगराचा आवाज इलो ना की बरोबर कळायचा ती इली म्हणून. पोरना अगदी गुणाचा. गावात फिरायला लागला ना की अख्ख्या गावात आपलासा करी. गावात कोणतरी फोटोग्राफर होतो, त्याच्या वांगडा तिचा लफडा होता असं म्हणतात. म्हणून की काय माहित नाही, हैसरला सगळा टाकून घरातले सगळे निघून गेले आपल्या मूळ गावाक. हैसरच बाजूक काहीतरी त्यांचं गाव असं कोणतरी म्हणा होतो बाबा. Like it's disheartening for the committee, but board will continue with the contest. So participants should not worry. Thank you.
बोलून घ्या. हे माझे मित्र आहेत, सिग्निकलच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक. तू इकडे. हां चल. सर्वांना या ठिकाणी अभिनेत्री डॉक्टर सृष्टी पाहेकर आणि छेडा सर आलेले आहेत. काळामधून आपण स्वागत करू. सर्वांना सगळे आलेलं आहे. मला पण ते लहान झालं नाही येत, नाही येते. मी काय करू? 23 वर्षापासून घे सर. एक फोटो घेऊन घ्या सर.